नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बाकी जरा महिला पुढे ही सरकार भामटी यांनी सर्व भामटेगिरी केली। एकाला सुद्धा नोटीस नाही दिली आणि लगेच राजकीय काम करून टाकली। मत देऊन आम्ही चुकी केली। मोदी पण मुर्दाबाद। नामर्दा सरकार, गरिबांच्या पोटावर पाय देणारे नामर्दा सरकार, बाळकाची सरकार, मोदी सरकारला वोट देऊन सामान जरासं पण त्यांना अक्कल नाही, काही नाही। 2-2 लाख रुपये पगार घेतात, गाडीत गाड्या घेऊन फिरतात। 2 लाख कमवती, गरिबांचं नुकसान करते ती, दुसऱ्याला बांधून देते। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने अतिक्रमणांविरोधात कारवाईचा वेग वाढवला असून शुक्रवारी 30 जानेवारी 2026 मालेगाव स्टँडवरील वैष्णव रोड परिसरात तब्बल 40हून अधिक टपऱ्यांवर जेसीबी चालवत जोरदार कारवाई करण्यात आली। या अचानक कारवाईमुळे टपरीधारक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला, तर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। ही मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण आयुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कारवाई केल्याचा आरोप टपरीधारकांनी केला असून त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी कारवाईला तीव्र विरोध केला। महिलांनी आपल्या टपऱ्यांतच ठाण मांडत निषेध केला, मात्र महिला पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून जेसीबीच्या साहाय्याने टपऱ्यात जमीनदोस्त करण्यात आल्या। या कारवाई दरम्यान अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर अनेकांच्या चेहऱ्यावर हताशा दिसून येत होती। रोजच्या उदरनिर्वाहाचा आधारच हिरावून घेतला अशी भावना संतप्त टपरीधारकांनी व्यक्त केली। काही व्यापाऱ्यांनी स्थानिक आमदार व नवनिर्वाचित नगरसेवकांशी संपर्क साधून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कोणतीही माघार न घेता सायंकाळी सुमारे 6 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण केली। या कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह मसरूळ, आडगाव, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि राखीव सुरक्षा दलाची मोठी तुकडी बंदोबस्तासाठी तैनात होती। दरम्यान काही टपरीधारकांनी कायदेशीर लढ्याची तयारी करत वकिलांकडे धाव घेतल्याची माहिती आहे। वकिलांसह महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आयुक्तांनी ते स्वीकारले नसल्याचे समजते।
अचानक झालेल्या या धडक कारवाईने पंचवटी परिसरात खळबळ उडाली असून कुंभमेळ्याच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. ब्युरो रिपोर्ट मुकेश मुंजेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक. नगरपालिकेची कोणतीच परमिशन नसताना सुद्धा यांनी बांधकामं केले, सगळी तोडफोड केली आमची. हे काल आमच्यावर दादागिरी करत होते. काल यांनी माझ्या आईवर हात उचललेले, शिव्या दिलेल्या आहे. ही आमची आजी, तिच्यावर यांनी काल जोर जबरदस्ती केली, हिला ओढून काढलं बाहेर तिथून. जातीवाचक शिवीगाळ झालेली का? हो, आम्ही इथं जागा सांभाळतोय. मारण्याची धमकी पण दिलेली आहे. माझ्या कन्स्ट्रक्शन आहे सगळं. नगरपालिकेला कोणाकडेच नाही आहे, कोणाच्या नावावर पण जागा नाही आहे. ही जागा स्मशानाची जागा आहे आणि या जागेत फक्त एक निवारणा शेणाची परमिशन होती. यांनी 3 हॉल बांधून ठेवले, 2 लाख रुपये भाडं घेऊन राहिले महिन्याला. ना नगरपालिकेला ठाव ठिकाण आहे, ना घरपट्टी, ना काहीच आहे. आम्ही इथं 4 पिढ्या आमच्या चाललेल्या, आम्ही स्मशान समोर राहिलो ना. आम्हाला जुमानताय ना आम्हाला विचारताय. यांची दादागिरी करून राहिले फक्त. हे आमचे काका आहे, आम्ही सगळ्या स्मशानाचं बघतो, आम्हाला कोणी विचारत नाही. गेल्या 30 वर्षापूर्वी आम्हाला जी नोटीस दिली होती महानगरपालिकेने, त्या नोटीसच्या विरोधात आम्ही कोर्टात अपील केलं होतं. तो निकालसुद्धा आमच्या बाजूने लागलेला आहे. ते निकालपत्र एका नाही, खालच्या आणि वरच्या दोन्ही कोर्टांचा आहे. हा आमचा निकाल आहे. आमच्याकडे सगळे निकाल पडलेले, 7 बारे पडलेले. व्यवसायाचा पेंटिंगचे व्यवसाय, काही कोणाचे टेलरचे व्यवसाय, आणि गेल्या जवळजवळ 50 वर्ष होत आले आम्ही इथे व्यवसाय करतो. त्यांनी आम्हाला कुठलीही परवानगी न म्हणजे घेता किंवा लिगली ऍक्शन न घेता यांनी अनलिगली सगळं केलेलं आहे आमच्यासोबत. जोर जबरदस्ती करून पोलिसांचा धाक दाखवून यांनी आमच्यावर जोर जबरदस्ती केलेली. काल स्वतः पोलिस आम्हाला तोडत रस्त्यावर हे करत होते. त्यांना आम्ही काल सांगितलं हे पण पाडा, तर त्यांनी आम्हाला काहीच उत्तर दिलेलं नाही. रोडवीचे उत्तर दिलेले. त्यांच्याकडे RCCची परमिशन आली कुठून? तर इथं कोणत्याच पूर्वेशात RCCची परमिशन नसताना यांनी RCC कसं काय बांधलं? बरं, 2 लाख रुपये भाडं चालू, याचं नगरपालिकेला चॅरिटी कमिशनरला उत्तर आहे का काही यांच्याकडे? कमर्शियल जागा कसं काय बनवली स्मशानाची? याचं उत्तर कोण दिलं आम्हाला? आम्ही हे सगळं आज कोर्टात दाखल करणार आहे आणि यांच्या विरोधात केस करणार आहे. याच्यात सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला आमच्या कोर्टाने साथ द्यावी, आमचं एवढं म्हणणं आहे. न्याय मिळावा. प्रशासनाचा निषेध आहे पूर्णपणे आमच्याकडे. पूर्ण अनलिगली कारभार चालू आहे, सगळी जोर जबरदस्ती हिटलरच्या काळात पोहोचलेलं असं वाटतंय आम्हाला. ही रामाची नगरी, राम जन्मभूमी. राम जन्मभूमीत तुम्ही असं जोर जबरदस्ती करून गरिबाच्या पोटावर पाय देऊ राहिले, बाईला त्रास देऊ राहिले तुम्ही. आणि मागे ना हनुमान मंदिर आहे, ते आमच्या हिंदू जी आमची भावना आहे त्यांच्याशी ठेवून राहिले. त्या हिंदू हनुमान मंदिरात आहे ना 10व 13व असे कार्यक्रम चालतात. मंदिर आहे का अशा कार्यक्रमाचं ठिकाण आहे का? थोडी नाही. आम्हाला प्रशासनाकडे उत्तर पाहिजे यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. पूर्णपणे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. नगरपालिकेला सांगू नये, काल जे आले होते कारवाई करायला त्यांना सांगू नये, त्यांनी कारवाई केलेली नाही. फक्त गरिबांवर अत्याचार करायचं काय? हे जे पैसे कमवत आहे यांनी काय अधिकाऱ्यांना लाचलूच खाऊ घातलेली का? त्यांच्यावर कारवाई विकले गेलेले सगळी नगरपालिका विकली गेलेली आहे. मंदिर दाखवून धंदा चालू आहे त्यांचा. आयुक्त मॅडम स्वतः विकल्या गेलेल्या आहे. हनुमान मंदिर वरती दाखवा, तिकडे नाव बघा हनुमान मंदिर. त्या मंदिरात दहाव्याचे कार्यक्रम चालू आहे, बघून घ्या. 10व्याचे लग्नाचे बर्थडे सर्व कार्यक्रम चालवतात. या हिंदूंच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहे, त्याच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे. स्मशानभूमी तेवढे 3 हॉल कोणत्या बांधले? स्मशानभूमी परमिशन दिली बांधायला परमिशन नाही. सुपारी दिलेली जागा आहे. तुम्हाला जी काही कारवाई करायची ही कायद्याच्या चौकटीत राहून करा. हे जे करताय तुम्ही हे आता ते कायदेशीर आहे. कारण 90 साली नगरपालिकेने आम्हाला नोटीस दिलेली होती. त्या नोटिसीच्या आधारे आम्ही कोर्टात केस दाखल केली होती आणि केस आमच्या बाजूने लागलेला आहे. कोर्टाचा आदेश हा आमच्या बाजूने आहे आणि आम्ही त्या आदेशाच्या अनुषंगाने तुम्हाला कायदेशीर नोटीस मागतोय. पुढे जे होईल किंवा तुम्ही 6x6 द्याल किंवा आम्हाला नाही बी द्याल, कोर्ट जे म्हणाल ते आम्ही मान्य करतो. आणि सर यांना पेपर
कोर्टाचा आदेश दिलेला आहे. एक मी काय म्हणलो, आता या व्यक्तीला यातलं सर्व नॉलेज आहे. 10 जण बोलले तर आम्हाला समजेल का? आमचं काम आहे इथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, हा पहिला मुद्दा. दुसरं आमचं आहे आणि तुमच्याशी मनपाचं आणि तुमचं समन्वय काय होतं ते आमचा मुद्दा आहे. एवढंच आमचं काम आहे. सांगते.